माझे नाव शुभेच्छा निलेश महल्ले. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय नर्मदाबाई बनारसीलाल अग्रवाल प्राथमिक आश्रम शाळा हातूर, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. माझा विषय आहे मातृत्वातून राष्ट्रनिर्मिती, जिजाऊंचा आदर्श. मित्रांनो, आपण जेव्हा राष्ट्रनिर्मिती हा शब्द उच्चारतो तेव्हा डोळ्यासमोर येतात योद्धे, सेनापती, राजे, नेते. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या आईची गोष्ट जिने आपल्या मातृत्वातून घडवला एक राजा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा. ती म्हणजे राजमाता जिजाऊ. शिवनेरीचा किल्ला, डोंगरांवर पसरलेली संध्याकाळ आणि लहानसा शुभा आईच्या मांडीवर बसलेला. जिजाऊ त्याला शिकवत आहे, बाळा, अन्याय सहन करायचा नाही, रयतेवर प्रेम करायचं आणि परमेश्वरावर विश्वास ठेवायचा. त्या क्षणी जिजाऊ फक्त गोष्ट सांगत नव्हत्या तर त्या संस्काराचं बीज पेरवत होत्या. त्या आईने फक्त एक मुलगा पाठवला नाही तर एका राष्ट्राचा विचार घडवला. रयतेचं राज्य, स्वराज्य. जिजाऊंचं मातृत्व हे केवळ प्रेमाचं नव्हे तर कर्तव्याचं प्रतीक होतं. त्यांच्या कुशीत वाढलेला शुभा प्रत्येक गोष्ट शिकला. धैर्य, संयम, संस्कृती आणि न्याय. एकदा शुभा युद्धाच्या बातम्या ऐकून थोडा अस्वस्थ होता. त्यावेळी आईला विचारतो, आई, मी एवढ्या मोठ्या संकटांना कसं तोंड देऊ? त्यावेळी जिजाऊ त्याला मिठी मारतात आणि म्हणतात, बाळा, सिंहाच्या पोटी जन्मलास तर वाघाला सुद्धा डोळ्यात डोळे घालून पाहायला शिक. त्या आईने मुलाला तंगाड पण त्याहूनही मौल्यवान गोष्ट दिली अभय. त्या आईने शिकवलं, शुभा, शत्रूचा द्वेष करू नको, पण अन्यायाचा प्रतिकार जरूर कर. म्हणूनच पुढे जेव्हा अफजल खानासमोर शिवाजी महाराज उभे राहिले तेव्हा त्यांच्या हातात फक्त शस्त्र नव्हतं तर जिजाऊंचं मातृत्वजन्य शौर्य होतं. त्या काळी भारत गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये होता. मुघल सत्तेच्या अत्याचारांनी रयतेचं आयुष्य बळकट होतं. त्या एका आईच्या डोळ्यात मात्र वेगळं स्वप्न होतं, स्वराज्याचं, स्वाभिमानाचं आणि न्यायाचं. त्या आईने ते स्वप्न आपल्या बालकाच्या मनात रुजवलं आणि म्हणाल्या, माझा शिवा दुसऱ्याचा सरदार होणार नाही, तो स्वतःचा राजा होईल. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी घेतलं ते वचन, मी आई तुझं स्वराज्य उभं केलं. आणि मित्रांनो, त्या एका आईच्या प्रार्थनेतून भारताने पहिला पहाटेचा स्वराज्याचा केला. जिजाऊंनी फक्त राजेच घडवले नाहीत तर त्या भारतातील राष्ट्रभावना जागवणाऱ्या आई ठरल्या. जिजाऊंनी शिवबाला धर्म, संस्कृती, धैर्य आणि जबाबदारी दिली.